रविवारी सूर्यदेव आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते। हिंदू धर्मग्रंथांमध्ये गुरुवार नंतर जर कोणताही दिवस सर्वात शुभ मानला गेला असेल तर तो रविवार आहे। हा दिवस सूर्याचा दिवस असल्याने गुलाबी, केशरी, लाल आणि सोनेरी रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते। यामुळे सूर्यदेवाची कृपा होते। नकारात्मक ऊर्जा एखाद्या व्यक्तीला वाईट परिणाम देखील दाखवते। काही वेळा नकारात्मक ऊर्जेचे दुष्परिणाम इतके खोलवर जातात की व्यक्तीला आर्थिक, शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते। 30 मुंबई, 11 ऑक्टोबर। प्रत्येक घरात दोन प्रकारची ऊर्जा फिरत असते, एक सकारात्मक आणि एक नकारात्मक। सकारात्मक ऊर्जेचे अनेक चांगले परिणाम दिसून येतात तर नकारात्मक ऊर्जा एखाद्या व्यक्तीला वाईट परिणाम देखील दाखवते। काही वेळा नकारात्मक ऊर्जेचे दुष्परिणाम इतके खोलवर जातात की व्यक्तीला आर्थिक, शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते, ज्यामुळे घरात सुख, समृद्धी आणि सुखसमृद्धी येत नाही। मात्र ही नकारात्मक ऊर्जा कशामुळे घरात संचार करते याचा कधी विचार केला आहे? निगेटिव्ह एनर्जीसाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात। त्यातील मुख्य दोन म्हणजे निगेटिव्ह वस्तू आणि निगेटिव्ह माणसे होय। बऱ्याचदा आपल्या घरी येणारे पाहुणे किंवा कोणीही व्यक्ती आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जी सोडून जाते। अशावेळी त्यापासून वाचण्यासाठी आणि निगेटिव्ह एनर्जी घरातून बाहेर काढण्यासाठी काहीतरी उपाय करणे आवश्यक असते। पाहुणे घरातून गेल्यानंतर किंवा ते घरात असताना तुम्ही या उपायांचा अवलंब केल्यास तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार तुम्ही अनुभवू शकता। चला जाणून घेऊया असे सोपे उपाय जे तुमच्या घरात सुखसमृद्धी आणि सकारात्मकता आणण्यासाठी प्रभावी ठरू शकतात। उपाय क्रमांक 1, जेव्हा पाहुणे येणार असतील तेव्हा एक रॉक सॉल्टचा तुकडा एका काचेच्या बाउलमध्ये घेऊन रूममध्ये ठेवा। ज्या रूममध्ये पाहुणे बसणार आहेत त्या रूममध्ये हा रॉक सॉल्टचा तुकडा ठेवा। पाहुणे गेल्यानंतर हा तुकडा फ्लश करून टाका, याने निगेटिव्ह एनर्जी निघून जाईल। उपाय क्रमांक 2, एका उपाय असा आहे की तुम्ही पाहुणे बसणार असलेल्या रूममध्ये एक कल पेटवून ठेवा। ही कल म्हणजेच मेणबत्ती सुगंधित असल्यास आणखी चांगले। आग घरात निर्माण होणारी निगेटिव्ह एनर्जी कमी करते। नखांच्या आकारावरूनही समजतं स्वभाव आणि बरंच काही। या टिप्स वापरून ओळखा। उपाय क्रमांक 3, नेहमी तुमच्या घरात सेज वृक्षाचे एक छोटे खोड ठेवा। पाहुणे जेव्हा घराबाहेर जातील तेव्हा हे सेजचे खोड जाळा आणि त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवा। त्याचबरोबर घराच्या सर्व खिडक्या आणि दरवाजे तासभर उघडे करून ठेवा, जेणेकरून निगेटिव्ह एनर्जी घराबाहेर जाईल। हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा।